नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर पहिल्यांदा म्हणलं तर एक अपडेट आली आहे ट्रायकडून। ट्रायने वगैरे त्यांचे टॅरिफ्स रूल्समध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत। ट्राय ही टेलिकॉम इंडस्ट्रीची रेग्युलेटरी संस्था आहे। त्यांनी आता मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरना डाटा इंटरनेट खरेदी करण्याची सक्ती न करण्याचे करू शकत नाही। ते म्हणजे सक्ती न करता वगैरे व्हॉइस कॉल अँड SMS साठी सेपरेटली एक रिचार्ज प्लॅन ऑफर करणे अनिर्वाह केलेलं आहे। अँड म्हणजे ही जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियमांचा बदलांचा उद्दिष्ट वगैरे मोबाईल डाटा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वगैरे अलग वगैरे एक ऑप्शनल प्लॅन देणे हा आहे। अँड ह्या एक्सटेंड केलेल्या स्पेसिफिक स्पेशल रिचार्ज कुपनची व्हॅलिडिटी जी आहे ती 19 डेज पासून वाढून मॅक्सिमम 365 डेजपर्यंत वाढवली आहे। अँड ट्रायच्या मते टेलिकॉम ऑपरेटरच्या डाटानुसार असे दिसून येत आहे की आजही भारतातील अराउंड 15 करोड सबस्क्रायबर वगैरे फीचर फोन वापरतात, ज्यामध्ये वगैरे फक्त ते व्हॉइस आणि SMS साठी वापरतात आणि 99% कॉलिंगसाठी ते फोन वगैरे वापरत असतात। त्यामध्ये इंटरनेट वगैरे नसतं। त्यांच्यासाठी नॉन डाटा स्पेसिफिक रिचार्ज प्लॅनचं ऑप्शन त्यांनी आवश्यकता आहे असं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। आणि तसेच सर्व्हिस प्रोव्हायडरने ओनली व्हॉइस अँड SMS साठी किमान एक विशेष टॅरिफ व्हाउचर वगैरे ऑफर करावे असं त्याने म्हटलं आहे। अँड ज्याची व्हॅलिडिटी 365 डेपेक्षाही कमी असेल, त्यापेक्षा जास्त नसावी। तर तसेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये वगैरे। तसं त्यांनी हेही सांगितलं आहे की म्हणजे हे जे आपलं हे घ्या म्हणते तर आपलं आमची सर्व्हिस घ्या, आमचं प्रोडक्ट घ्या, आमचं ही घ्या म्हणून टी व्ही कॉल येतात आपल्याला, जी बिनकामी असतात। म्हणजे आपला टाईम वगैरे खराब करण्यासाठी जे कॉल येतात त्यावरही लवकरच त्याचाही डिसिजन येऊ शकतो असं वाटत आहे। म्हणजे असं चित्र सध्या दिसत आहे, म्हणजे त्यावरही ते काम करत आहेत। हे अगोदरपासूनच हे बोलत होते, म्हणजे असं प्लॅन करण्याचा ते अगोदरपासूनच बोलत होते। आणि आणखी एक विशेष म्हणलं तर SMS आणि व्हॉइस कॉलसाठी एक सेपरेटली प्लॅन वगैरे US बांगलादेशमध्ये वगैरे दिला जातो। म्हणजे तिथे वगैरे हे म्हणजे डाटा न खरेदी करता आपण फक्त व्हॉइस आणि SMS साठी आपण रिचार्जसुद्धा करू शकतो तिथे। तसंच पुढील म्हणलं तर जे आपलं मोठे प्लेयर आहेत म्हणजे मार्केटमधले रिलायन्स जिओ अँड भारती एअरटेल हे दोन मोठे प्लेयर आहेत। ते म्हणजे लिडिंग टेलिकॉम प्लेयर आहेत हे। अँड ते कस्टमरना वगैरे कन्झ्युमरला वगैरे 2G 4G अगदी 4G कडे वगैरे मिग्रेट करण्यासाठी वगैरे अग्रेसिव्हली वगैरे पुश करत आहेत। म्हणजे त्यांना वगैरे आता टॅरिफने वगैरे टॅरिफ रूल वाढून वगैरे ट्रायने वगैरे प्रतिकार करत आहे त्यांचाही। म्हणजे ह्या जो नवीन रूल आहे याचा विरोध हे दोघं म्हणजे ऑब्वियसली करणारच आहेत। त्यामुळे या कंपनीचा जो अनलिमिटेड डाटा अँड व्हॉइस कॉलिंग असलेले जे बंडल प्लॅन देत होते हे म्हणजे त्यामुळे यांचा रिव्हेन्यू म्हणजे ॲव्हरेज रिव्हेन्यू पर युजर वगैरे तो वाढत होता। ते आता त्यावर ते जास्त भर देत होते आणि देत आहेत तर त्यांच्या यावरच वगैरे या नियमामुळे परिणामसुद्धा होणार आहे। त्यामुळे हे याचा विरोध करू शकतात आणि करत बी आहेत। अँड पुढील म्हणलं तर रिलायन्स जिओनी यापूर्वी म्हटलं होतं 2G टेक्नॉलॉजी भारताच्या डिजिटल ग्रोथमधील मोठा अडथळा असल्याचे त्यांनी म्हटलं होतं। 4 वर्षापूर्वी जिओनी पॉलिसी मेकरना वगैरे 2G सर्व्हिसेस टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याचे आव्हानसुद्धा केलेलं होतं। आणि रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी जे आहे ते अलीकडे 5G
5G म्हणजे ऑप्टोमेशन वगैरे वाढवत आहे ते, म्हणजे ऑप्टोमेशन वगैरे करत आहे ते. अँड ज्यामुळे जी 4Gची जी कॅपॅसिटी आहे ती फ्री होईल. अँड यावरही ते जास्त जोर देत आहेत. म्हणजे 5Gकडे जर कस्टमर वगैरे आली तर तिथला जी स्पेस आहे तो रिकामा होईल. म्हणून त्यामुळे वगैरे उर्वरित जी 2G युजर आहे ते 4G नेटवर्ककडे आकर्षित होऊ शकतील उर्वरित वगैरे. त्यामुळे वगैरे केलेलं आहे त्यांनी. त्याचप्रमाणे एअरटेलचे जे चेअरमन आहेत तर त्यांनीही आता बेटर रेव्हेन्यू जनरेशनसाठी सक्रियपणे आपले 2G ग्राहक जे आहेत ते 4Gमध्ये वगैरे हलवण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत. अँड पुढील म्हणलं तर आपलं त्याचप्रमाणे आपलं वोडाफोन आयडिया ही त्याचप्रमाणे गती देत आहे आपलं 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी सुद्धा. तर अँड पुढील म्हणलं तर ह्या नियमामुळे काय फरक पडेल, म्हणजे ह्या ट्रायच्या रूलनुसार वगैरे टेलिकॉम ऑपरेटरचा टेलिकॉम ऑपरेटर आता कोणत्याही किमतीने रिचार्ज वाउचर वगैरे जारी करू शकतात. तरीही त्यांना 10 रुपयाचा कमीत कमी रिचार्ज प्लॅन वगैरे ग्राहकांना प्रदान करणे आवश्यक आहे. यापूर्वी रिचार्ज प्लॅनची कॉस्ट 10 रुपयेप्रमाणे होती आणि त्याची क्षमताही तशीच होती. त्याच मल्टिप्लेशनमध्ये वगैरे ते प्लॅन वगैरे देऊ शकतात. यामुळे वगैरे मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढणे वगैरे परवडणारे आहे आणि व्यावहारिक पर्याय वगैरे सुनिश्चित करणे सोपे झाले आहे. त्यामुळे या टॅरिफ रूलच्या पावलाने वगैरे म्हणजे टॅरिफ रूल जे चेंज केले ट्रायने वगैरे, त्यामुळे वगैरे लाखो भारतीयांना वगैरे दिलासासुद्धा मिळाला आहे. हा जो प्लॅन आहे तो आपल्याला 1 महिन्यानंतर आपल्याला दिसून येईल. हा प्लॅन वगैरे तो आपल्या रिचार्ज करताना वगैरे. तर जर पुढील म्हणलं तर ही जी म्हणजे BSN ह्याचं स्वागत करत आहे आणि BSNL आपलं लिस्टेड नाही म्हणून त्याची जी सबसिडी आहे महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड ह्या कंपनीला याचा फायदा होऊ शकतो. त्या कंपन्या वगैरे विरोध करत आहेत. म्हणजे ही कंपनी वगैरे ह्याचं स्वागत करू शकते, कारण की यांचे जास्त ग्राहक वगैरे म्हणजे तेवढे जास्त नाहीत. यांचं नेटवर्क बी स्ट्रॉंग आहे. जास्ती करून वगैरे यांचे जे कस्टमर आहेत ते फक्त कॉलिंगसाठी आहेत. अँड म्हणजे काही म्हणजे खेड्यापाड्यामध्ये वगैरे तिथं नेट वगैरे येत नाही. तिथं वगैरे नेट प्रोव्हाइडिंग वगैरे चांगल्या पद्धतीनं व्हॉइस कॉलसाठी BSNL करत आहे. त्यामुळे वगैरे म्हणजे BSNL जी रेंज येत नाही ही खरं आहे, तुम्हाला इंटरनेट वगैरे वापरता येत नाही, पण त्यांची कॉलिंग वगैरे जी आहे ती खेड्यापाड्यामध्ये आजही चांगली मजबूत आहे. त्यामुळे यांना फायदा होऊ शकतो. तसेच यांचा जो आपलं कस्टमर बेस आहे तो वाढू शकतो, कारण की काही कस्टमर वगैरे यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात. म्हणजे काही कस्टमरला वगैरे असं होत होतं म्हणजे यांना करता येत नव्हतं तसे प्लॅन वगैरे लॉन्च वगैरे म्हणजे नो डाटाचे वगैरे फक्त डाटा सहित करत होते हे बी प्लॅन वगैरे आता जास्त प्लॅन वगैरे नॉन डाटाचे वगैरे घेऊन येऊ शकतात. त्यामुळे यांचा रेव्हेन्यू जो आहे ते वाढू शकतो. जे मोठे प्लेयर आले ते 5G 4G वगैरे इन्स्टॉल करायला आले, प्रगती करायला आले, त्यामुळे यांचा जो रेव्हेन्यू आहे तो कमी होत गेला. आता स्टेबल आहे एक रेव्हेन्यू. तरीही यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट जे आहे ते लॉसमध्ये, ते प्रॉफिटमध्ये येण्याची शक्यता आहे. याचा फायदा यांना होऊ शकतो. आता पाहावं लागेल किती टक्के वगैरे यांना फायदा होऊ शकतो. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.